नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा एक छोटासा चॅप्टर पाहणार आहोत। आतापर्यंत आपण मानसशास्त्राचे 4 चॅप्टर पाहिले। ते चारही चॅप्टर आपण फडके प्रकाशन यांच्या पुस्तकातील होते, पण आज आपण जो काही 5वा चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे व्यक्तिमत्व। आणि हा व्यक्तिमत्व चॅप्टर फडके प्रकाशन यांच्या पुस्तकात नाहीये। हा चॅप्टर आपल्याला 12वीचं जुनं पुस्तक, 12वीचं नवीन पुस्तक आणि जे काही बीएडचं पुस्तक आहे, सध्याच्या अभ्यासक्रमातलं नाही, एकदम जुनं, त्या अभ्यासक्रमातलं पुस्तकातला छोटासा भाग आहे। त्या सर्वांचे एकत्रीकरण करून आपला व्यक्तिमत्व हा भाग पूर्ण होतो, म्हणजे व्यक्तिमत्व हा चॅप्टर पूर्ण होतो। आता हा व्यक्तिमत्व हा चॅप्टर घेण्याचे एकच कारण आहे, कारण या चॅप्टरवर 2018 ला व्याख्या विचारल्या होत्या आणि त्या ज्या काही व्याख्या उच्चारल्या होत्या त्या व्याख्या विचारल्या होत्या त्या व्याख्या शैक्षणिक मानसशास्त्र के.व्ही. कुलकर्णी यांच्या पुस्तकातील जसेच्या तसे उचलले होते। आणि यांचं हे पुस्तक, त्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1977 ला झाली होती आणि त्याची 8वी आवृत्ती 1 जुलै 1999 ला होती। आणि ते ज्यावेळेस त्याची 8वी आवृत्ती झालेली आहे 1999 ची, ते पुस्तक माझ्याकडे आहे। त्या पुस्तकातला भाग म्हणजे त्या पुस्तकातल्या व्याख्या फक्त जशाच्या तशा, काहीही शब्दाची फेरफार न करता व्याख्या जशाच्या तशा उचलल्या आणि त्याच व्याख्या 2018 ला आपल्या मानसशास्त्राच्या पेपर 2 मध्ये विचारला। यावरून लक्षात घ्या की मानसशास्त्राचा भाग हा कुठूनही कधीही कसा उचलला जात आहे आणि तो आपल्या परीक्षेला विचारला जात आहे। हा भाग झाला 2018 चा। 2019 ला यांनी काय केलं तर 2019 ला व्यक्तिमत्व हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व हा जो घटक आहे, व्यक्तिमत्वाच्या घटकामध्ये व्यक्तिमत्वाचा वर्गत्व दृष्टिकोन असा एक भाग आहे आणि त्या भागामध्ये विविध मानसशास्त्रज्ञ, त्यामध्ये हिप्पोक्रेटस आहे, क्रेशमर आहे, विल्यम शेल्डन आहे, कार्ल युंग आहे, हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत यांनी व्यक्तिमत्वाची विविध प्रकार सांगितलेले आहेत आणि त्या विविध प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं घडत असतं हा भाग आहे। ह्याच भागावर 2019 ला प्रश्न विचारला गेला। व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, व्यक्तिमत्वाचे प्रकार हे 2 भाग झाले, पण आणखीन एका तिसऱ्या भागावर प्रश्न विचारले जात आहेत। तो तिसरा भाग कुठला आहे तर 12वीचं जुनं पुस्तक, 12वीचं नवीन पुस्तक आणि बीएडचं जुनं पुस्तक, या तिन्ही पुस्तकातले काही विधानं उचलले जात आहेत आणि त्याच्यावर त्या विधानामध्ये मॉडिफिकेशन करून स्टेटमेंट किंवा असे विधानं देत आहेत, त्याच्यावर हा भाग विचारला जात आहे। पण आपण सध्याच्या या चॅप्टर मध्ये आपण व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आणि व्यक्तिमत्वाचे प्रकार, जे की वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, ते पाहणार आहोत। आणि जो काही स्टेटमेंटचा भाग आहे तो आपल्याला स्वतः रिक्रिएशन करावा लागतो, तिन्ही पुस्तकात एकत्रीकरण करावा लागतो, मग त्याचा तो भाग तयार होतो। पण तो भाग आपण नंतर पाहणार आहोत। तो भाग जास्तीत जास्त 1 मार्काला विचारला जातो, तो 1 मार्क ही जाणार नाही याची काळजी मी घेतो। तो भाग सुद्धा मी व्यवस्थित नंतरच्या व्हिडिओमध्ये पोहोचवतो, पण सध्याच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आणि व्यक्तिमत्वाचे प्रकार जे काही आहेत ते पाहणार आहोत। व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या, जे काही आपण व्याख्याचा व्हिडिओ बनवला होता, सर्व व्याख्या काही ट्रिकनुसार त्याच्यामध्ये आपण व्यक्तिमत्वाच्या व्याख्या दिल्या होत्या, तरी सुद्धा आपण त्या याच्यामध्ये रिपीट करणार आहोत। आता तुम्हाला समोर ज्या काही व्यक्तिमत्वाच्या व्याख्या दिसत आहेत त्या कुलकर्णी सरांच्या बीएडच्या पुस्तकातील आहे। पहिली व्याख्या आहे नॉर्मन येलमन आणि ह्या व्याख्या जशाच्या तशा 2018 ला विचारल्या होत्या। आपण पहिली व्याख्या पाहू, नॉर्मन येलमन। व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तव्य आणि कला विशेष यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात होय। संघात होय म्हणजेच गुंफण होय। आता G.W. आल्पोर्ट यांची व्याख्या आहे, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक मानसिक यंत्रणांची संघटना होय। आता A.E. ट्रॅक्सलर यांची व्याख्या आहे, व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय। आता चौथी व्याख्या आहे M.A. मे, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक उद्दीपन मूल्य होय। आता हे 4 व्याख्या जशाच्या तशा परीक्षेला विचारल्या होत्या। ह्या 4 व्याख्या झाल्या
कुलकर्णी सरांच्या पुस्तकातील. पण आता आणखीन काही एक्स्ट्रा व्याख्या आहेत. आता ह्या एक्स्ट्रा व्याख्यामधली जी आलपोर्टची व्याख्या आहे ती 12वीच्या आपल्याला मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये मिळून जाते. पण याच्यामध्ये आता वॅटसनची एक व्याख्या आहे. वॅटसनची व्याख्या काय आहे? जे बी वॅटसनची, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. त्यानंतर जी ए किंबलची व्याख्या आहे. जी ए किंबलची व्याख्या कोणती आहे? व्यक्तीचे इतरांहून वेगळेपणा दाखविणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. जे काही आपण आता हे व्यक्तिमत्वाच्या 6 व्याख्या पाहिल्या त्यातील पहिल्या 4 व्याख्या ह्या कुलकर्णी सरांच्या पुस्तकातील होत्या. पण बाकीच्या 2 व्याख्या ह्या आपल्याला 12वीच्या पुस्तकातून गोळा कराव्या लागतात. आता आपण नंबर 2चा भाग पाहतो आहे व्यक्तिमत्वाचा वर्गत्व दृष्टिकोन. हा भाग जशाचा तसा आज इट इज उचलला आणि आपल्याला 2019ला विचारला. 2019ला प्रश्न काय विचारला होता की शरीर रचनेवर आधारित स्थूल देही, सदृढ देही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? तर हे व्यक्तिमत्वाचे प्रकार पहा, स्थूल देही, सदृढ देही आणि कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार केशमरनं मांडले होतं. असेच व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत पण थोडंसं बदल आहे. आता ते काय आहे ते आपण एकदम डिटेलमध्ये पाहू. पहिला मानसशास्त्रज्ञ आहे हिप्पोक्रेटिस. याने इसवी सन पूर्व 400 वर्ष काळामध्ये हिप्पोक्रेटिस या ग्रीक वैद्यक शास्त्रज्ञाने प्रथम वर्गतत्वाचा पुरस्कार केला. त्याच्या मते शरीरात 4 द्रव असतात: रक्त, कफ, कृष्णपित्त व पित्त. या द्रवांच्या शरीरातील प्रमाणावर व संतुलनावर पुढीलपैकी एका प्रकारात व्यक्ती मोडतो. आता ते कुठले आहेत ते पाहू. पण लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 400 वर्ष काळामध्ये हिप्पोक्रेटिस या ग्रीक वैद्यक शास्त्रज्ञाने प्रथम वर्गतत्वाचा पुरस्कार केला. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकेल की वैद्यक शास्त्रज्ञाने प्रथम वर्गतत्वाचा पुरस्कार केला तो शास्त्रज्ञ कुठला? तर हिप्पोक्रेटिस. आता त्याने जे काही प्रकार केलेले आहेत ते कुठले आहेत? पहिला आहे सुस्त. आता सुस्त व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती कसा असतो? शांत, थंड, मंद व निर्विकार. म्हणजे त्याचा स्वभाव हा शांत असतो, तो एकदम थंड असतो, मंद असतो आणि निर्विकार असतो. आता दुसरा जो प्रकार पाडलेला आहे शीघ्रकोपी, म्हणजे तापट, चिडचिडा, रागीट, क्रियाशील, कल्पनाशील. त्यानंतरचा त्यांनी तिसरा प्रकार पाडलेला आहे उत्साही. त्याच्यामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं? आशादायी, आनंदी, हसरा, निश्चयी. आणि चौथा जो प्रकार आहे विशेषण, म्हणजे दुःखी, उदासीन, निराशावादी, भयग्रस्त, खिन्न व स्वमग्न. स्वमग्न म्हणजे स्वतःच्याच धुंदीत असणारा, त्याला बाहेरच्या जगाशी, बाहेर काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नसतं. तो स्वतःच्या विचारामध्ये स्वतःमध्येच गुंग झालेला असतो, त्याला स्वमग्न असे म्हणतात. आता त्यानंतरचा मानसशास्त्रज्ञ आहे क्रेशमर. याने 1925ला देहाचे प्रकार सांगितले होते आणि हा जो आहे तो जर्मन मानसोपचार तज्ञ आहे. क्रेशमरने शरीररचनेवर आधारित हा सिद्धांत मांडला. कुठला? त्यांनी देहदृष्टीनुसार व्यक्तीचे काही जैविक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले. क्रेशमर या मानसोपचार तज्ञांनी जे काही व्यक्तीचे वर्गीकरण केलेले आहे ते देहदृष्टीनुसार जैविक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. त्यांनी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे 3 मूलभूत देह प्रकार सांगितलेले आहेत. कुठले? स्थूल देही, सदृढ देही आणि कृशदेही. आणि आपल्या 2019ला प्रश्न असाच विचारला होता की शरीर रचनेवर आधारित स्थूल देही, सदृढ देही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी केले? तर ते क्रेशमरनी केले. आता हे जे काही व्यक्तिमत्वाचे त्यांनी प्रकार केलेले आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं ते आपण पाहू. आता जो काही व्यक्ती आहे त्याचं स्थूल देही आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं असतं? स्थूल देही असणारे व्यक्ती हे लठ्ठ, ठेंगणे, गोलाकार, शरीर यष्टीचे असतात. हे लोक स्वभावाने आनंदी, आरामप्रिय, समाजप्रिय व स्वभावाने चांगले असतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की 2018ला व्याख्या विचारल्या, 2019ला व्यक्तिमत्वाचे प्रकार जे आहेत ते प्रकार कोणी पाडले हे विचारलं. आता कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये नुसतं अशी ओळ दिली जातात की स्थूल देही हे लठ्ठ,
ठेंगणे गोलाकार शरीर यष्टीचे असतात. हे लोक स्वभावाने आनंदी असतात, आरामप्रिय, समाजप्रिय व स्वभावाने चांगले असतात. ही ओळ कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये मोडते असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्हणजे पॉसिबिलिटी काय येईल किंवा काय विचारू शकेल काहीच सांगता येत नाही, म्हणून आपण सर्व अँगलना अभ्यास करायला हवा. आता क्रेशमनने जे काही जैविक प्रकारांमध्ये व्यक्तीचे वर्गीकरण केलं होतं त्याच्यातलं आपण स्थूल देही पाहिला. आता जे काही सदृढ देही असतात त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं. सदृढ देही असणारे व्यक्ती त्यांचं समतोल शरीर असतं, ते उत्साही असतात, आशावादी असतात व समायोजनास तयार असलेले असतात. समायोजनास तयार असलेले असतात म्हणजे कुठेही गेले तर ते परिस्थितीशी मिळते जुळते घेतात. परिस्थितीशी मिळते जुळते घेणे याला समायोजन असे म्हणतात. आता त्यांचा तिसरा प्रकार आहे कृशदेही. कृशदेही असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं तर त्या व्यक्ती हा उंच, नाजूक, कृश, शरीर यष्टी ही यांची शारीरिक लक्षणे असतात. भावनाशील, अंतर्मुखी, लाजाळू, संवेदनशील व निराशावादी ही यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. आता परीक्षेमध्ये आणखीन याच्यामध्ये फेरफार काय करू शकतात तर भावनाशील, अंतर्मुखी, लाजाळू, संवेदनशील, निराशावादी अशी एक ओळ दिली जाईल. पुन्हा दुसरी समतोल शरीर, उत्साही, आशावादी व समायोजनास तयार ही दुसरी ओळ. आणि तिसरी ओळ काय असू शकेल तर गोलाकार शरीर यष्टी, स्वभावाने आनंदी, आरामप्रिय, समाजप्रिय, स्वभावाने चांगले अशी 3 ओळ देतील. आणि त्याच्या समोर जोड्या लावण्यासाठी कृशदेही, सदृढदेही, स्थूलदेही असे प्रकार दिले जाऊ शकतात आणि त्याच्यामधून आपल्याला योग्य जोडी लावण्यासाठी दिली जाऊ शकेल. काही होऊ शकतं. त्यासाठी हा व्यक्तिमत्वाचा टॉपिक एकदम बारकाईनं अभ्यासणं खूप गरजेचं आहे, कारण हे आत्ता पण कधी आपण वाचलेलं नव्हतं, ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं अवघड जातं. पण हे आपल्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, त्यामुळे समजायला सोपं जाईल. आता नंबर 3चा मानसशास्त्रज्ञ आहे विल्यम शेल्डन. आता विल्यम शेल्डन यांनी कोणते प्रकार पाडलेले आहेत ते पाहू. शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाच्या प्रकारांचे सर्वांना परिचित असणारे देह यष्टी आणि स्वभाव धर्म यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगण्यासाठी प्रमुख आधार घेतला. शेल्डनने मेदप्रधान, स्नायुप्रधान व अस्थिप्रधान हे प्रकार सांगितले. लक्षात घ्या, शेल्डननं काय सांगितलं? मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान. क्रेशमरनं काय सांगितलं होतं? स्थूल देही, सदृढ देही आणि कृशदेही. विल्यम शेल्डननं काय सांगितलं आपल्याला? मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान. आता मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान काय आहे ते आपण सविस्तर पाहू. तर शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाच्या प्रकाराचे जे काही वर्गीकरण केलेलं आहे मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान, त्याच्यातील मेदप्रधान या वर्गातील व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं तर मेदप्रधान असणारे व्यक्ती या प्रकारच्या व्यक्ती आरामात राहणाऱ्या, सामाजिक मंद, सहनशील, शारीरिक दृष्ट्या स्थूल आणि गोलमटोल असतात. या लोकांना सर्वसामान्यपणे आराम आणि खाण्याची आवड असते. लक्षात घ्या, असं ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं ते तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा व्यक्ती मेदप्रधान आहे आणि हे मेदप्रधान विल्यम शेल्डन यांनी सांगितलेलं होतं. आता स्नायुप्रधान असणारे व्यक्ती कशा असतात? या प्रकारच्या व्यक्ती दांडगा आत्मविश्वास असणाऱ्या, खेळाडू वृत्तीच्या, उत्साही आणि धाडसी वृत्तीच्या असतात. लक्षात घ्या, ज्या काही व्यक्ती दांडगा आत्मविश्वास असणाऱ्या म्हणजे मी TET पास होणारच, खेळाडू वृत्तीच्या, उत्साही आणि धाडसी वृत्तीच्या असतात म्हणजे जे काही संकट असेल त्या संकटांना योग्य रीतीने सामोरं जाण्यासाठी धाडसी, कुठलीही कृती करण्यासाठी एकदम तयार, कुठलाही पुढला विचार न करता अगोदर तयार, स्वतःवर आत्मविश्वास असणाऱ्या अशा काही ज्या व्यक्ती असतात त्या स्नायुप्रधान असतात. आणि स्नायुप्रधान असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं तर त्या व्यक्ती दांडगा आत्मविश्वास असणाऱ्या, खेळाडू वृत्तीच्या, उत्साही, धाडसी वृत्तीच्या असतात. शारीरिक दृष्ट्या त्यांना साहस आणि जोखीम घेण्याची आवड असते. शारीरिक दृष्टीने ते पिळदार शरीर यष्टीचे व मजबूत असतात. म्हणजे हे जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व स्नायुप्रधान याच्यामध्ये मोडतं आणि हे स्नायुप्रधान जे सांगितलेलं आहे ते शेल्डन यांनी सांगितलेलं आहे. आता हे अस्थिप्रधान. अस्थिप्रधान असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं तर अशा प्रकारच्या व्यक्ती एकाकी, संवेदनशील, भित्र्या, अंतर्मुखी आणि कलात्मक असतात. एकाकी म्हणजे त्याला एकटंच राहायला आवडतं,
समाजामध्ये मिसळायला आवडत नाही, नाही मित्रमैत्रिणींसोबत फिरायला आवडतं, फक्त एकटं खायचं, एकटं फिरायचं, एकटं राहायचं, एकांकात जीवन जगायचं, एकाकी जीवन जगायचं, अशा ज्या व्यक्ती असतात त्या अस्थिप्रधान असतात. संवेदनशील, संवेदनशील म्हणजे काही बोललं तर लगेच रडायला, काही बोललं तर लगेच आपल्या मनाला लावून घ्यायला. भित्र्या, अशा व्यक्तींना काहीही बोललं तर लगेच कशाचीही भीती वाटते. पुढे काय होईल, पुढे काय होणार याची लगेच चिंता चालू होते. आता आपली टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबरला होणार नाही, तर याच विचारातून ते सारखं विचारग्रस्त असतात आणि त्याच्याबाबत जास्त भीती वाटू लागते की बाबा आता आपली टीईटीची परीक्षा होणार आहे का नाही, नाही झाली तर कसं, झाली तर कसं, नाहीच झाली तर कसं, मग मी कसं करू, माझं कसं होईल, सारखं स्वतः भीत राहतात. आणि ते म्हणतात ना, भित्र्या पोटी ब्रह्मराक्षस, तसा हा प्रकार आहे. अंतर्मुखी, एकाकीचा जो प्रकार आहे तसाच तो अंतर्मुखी म्हणजे त्यांना बाहेरच्या जगाशी काही देणं घेणं नाही, आपण भलं आपलं जग भलं, अशा वृत्तीचे असतात आणि कलात्मक असतात. आता पण आपण काय पाहिलं, हिप्पोक्रेटसनं काय सांगितलं होतं, सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विशेषण. त्यानंतर क्रेशमर या मानसोपचार तज्ञांनी काय सांगितलं, स्थूलदेही, सदृढदेही आणि कृशदेही. त्यानंतर विल्यम शेल्डननी काय सांगितलं तर मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान. आता कार्ल युंग यांनी सुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे, ते आपण पाहू. कार्ल जी युंग यांनी लोकांना अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या समूहात विभागून अधिक महत्वाचे प्रकार मांडले. या प्रकारांना सर्वत्र मान्यता मिळाली आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल की कोणत्या प्रकारांना सर्वत्र मान्यता मिळाली आहे, तर कार्ल युंग यांच्या अंतर्मुखी आणि बहिर्मुखी जे समूहात विभागून व्यक्तिमत्वाचा जो प्रकार सांगितलेला आहे त्याला. आता कार्ल युंग यांचा कार्यकाल काय आहे, 1875 ते 1961. त्यांनी सर्व लोकांचे अंतर्मुख व बहिर्मुख असे वर्गीकरण केले. असा सुद्धा प्रश्न विचारू शकतील की अंतर्मुख व बहिर्मुख असे वर्गीकरण कोण केले, तर कार्ल युंग यांनी केले. आता अंतर्मुखी म्हणजे काय, अंतर्मुखी व्यक्ती हे एकटे राहणे पसंत करतात, लोकांना टाळण्याची वृत्ती असते, भावनिक संघर्षांना तोंड देताना माघार घेतात आणि लाजाळू असतात. आता भावनिक संघर्ष म्हणजे काय, तर भावनिक संघर्ष म्हणजे आता त्यांना परीक्षा द्यायची आहे, परीक्षेबद्दल खूप काही विचार चालू आहेत, त्यांच्या मनामध्ये त्या परीक्षेबाबत वेगवेगळा असा संघर्ष चालू आहेत, पण त्याला तोंड द्यायचं, कसं द्यायचं, पास होतो का नाही, नाही पास झालं तर कसं, ही जी काय भीती असते त्या भीतीतून पुन्हा सरळ सरळ माघार घेतात. आणि अशा ज्या अंतर्मुखी व्यक्ती असतात त्या समोरच्या व्यक्तीला बोलायचं टाळतात, त्यांना फेस करायचं टाळतात, त्यांच्याशी वादविवाद घालायचं टाळतात आणि एकटं राहणं पसंत करतात. आणि त्यातल्या त्यात हे लाजाळू सुद्धा खूप असतात. आता बहिर्मुखी व्यक्ती कशी असतात, तर बहिर्मुखी व्यक्ती ह्या अंतर्मुखी व्यक्ती जसे असतात त्याच्या एकदम बरोबर उलटे असतात. बहिर्मुखी व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असतं, तर बहिर्मुखी व्यक्तीचं व्यक्तिमत्व हा समाजामध्ये मिसळणारा, मिळून राहणारा, प्रत्येक परिस्थितीशी समायोजन साधणारा, प्रत्येकाचं मन जाणून घेणारा, त्यांच्या मनात काय चालले, त्यांच्या मनाची घालमेल काय आहे, मग काय बरोबर काय नाही असं सर्व एकत्रित करणारा, समायोजन करून राहणारा जो काही व्यक्तीचा व्यक्तिमत्व प्रकार आहे तो बहिर्मुखीमध्ये येतो. हे मी साध्या सरळ भाषेमध्ये सांगितलं. आता पुस्तकी भाषेमध्ये काय आहे ते पाहू. बहिर्मुखी, या उलट बहिर्मुखी व्यक्ती सामाजिक, इतरांमध्ये रमणाऱ्या, लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या व लोकांमध्ये मिळून मिसळून जाऊन स्वतःचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात. आतापर्यंत आपण व्यक्तिमत्वाचं काय पाहिलं, तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्या पाहिल्या, विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतर वर्गीकरण पाहिले, कोणत्या प्रकारामध्ये कसा व्यक्ती मोडतो ते पाहिले. आणि आता आणखीन एक छोटासा भाग आहे व्यक्तिमत्व मापनाची 3 तंत्रे. ती 3 तंत्रे कुठली आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. स्ववृत्त तंत्रे, प्रक्षेपण तंत्रे आणि वर्तन विश्लेषण. व्हिडिओ स्टॉप करा आणि हा जो काही चार्ट आहे तो वाचा, लिहून घ्या आणि तुमच्याकडे असू द्या, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने आपल्या व्यक्तिमत्वाचा हा चॅप्टर संपतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण मानसशास्त्राचे आता आपण 5 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. पहिले 4 चॅप्टर हे फडके प्रकाशनच्या पुस्तकातील होते. 5वा चॅप्टर हा स्पेशल करून पेपर 2 साठी आहे आणि हा 5वा चॅप्टर 2-3 पुस्तकांचं एकत्रीकरण करून मी तुम्हाला दिलेला आहे. आणि याच्यामधला एक छोटासा भाग राहतो फक्त तो विधाने वेगवेगळे आहेत ते एकत्र करावी लागतात. व्यक्तिमत्व या टॉपिक मधला आपला आता एक छोटासा भाग राहतो तो म्हणजे फक्त विधानं.
विधानं हे व्यक्तिमत्वावर वेगवेगळी विचारली जातात। ती 12वीचं जुनं पुस्तक, नवीन पुस्तक आणि BEdचं पुस्तक यांच्यातलं कॉम्बिनेशन करून ते वाक्य तयार करावी लागतात। तयार केल्यानंतर मग त्याचा एक संच तयार होतो। तो संच मी लवकरात लवकर तयार करून मी तुम्हाला देतो। पण जास्तीत जास्त जो भाग विचारला जातो तो भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। या भागाचं 2 ते 3 वेळा वाचन करा, कारण याच्यावर 2018 पासून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि हा टॉपिक इकडं तिकडं कुठंच नाही भेटणार। त्यासाठी लक्षपूर्वक हा अभ्यास करा। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात।